आजकाल कोणताही व्यवसाय करायचा असेल तर एक ट्रेंड आहे. उंच, लांबलचक, आवाढव्य, टोलेजंग इमारती, चकाचौंध अशी सजावट, दिव्यांचा लखलखाट, फर्निचर, गुळगुळीत फरशा आणि यासाठी मोठी भांडवली गुंतवणूक. पण मोठी भांडवली गुंतवणूक सगळ्यांनाच जमेल असं नाही. तर लोकांशी संबंधित काही व्यवसाय ज्यांना करायचा असेल, त्यांना या सगळ्यांची गरज असतेच का? तर मला वाटतं नाही. मग त्यांच्याकडे काय असायला हवं? तर त्यांच्याकडे भाषा असायला हवी. टोलेजंग, उंच, खोल अशी भाषा असायला हवी. भाषेवर व्यवसाय साधता येतो, मोठा करता येतो. मग भाषा शिकली पाहिजे. भाषा विस्तृत, दीर्घ, उंच आणि खोल आली पाहिजे. आणि याचा साधा इलाज आहे. तुम्ही ज्या भाषेतले आहात, त्या भाषेतल्या हाती लागतील त्या सगळ्या कथा, कादंबऱ्या इमानदारीत वाचल्या पाहिजेत. व्यवसाय करताना थोडा वेळ तरी काढून मुबलक कथा, कादंबऱ्या नियमित वाचल्या पाहिजेत. कथा, कादंबऱ्यांनी भाषा मोठी होते, स्वतःची भाषा मोठी होते आणि मग लोकांशी बोलणं सोपं जातं. सगळ्यात महत्त्वाचं, तुमचा व्यवसाय जर वेगवेगळ्या क्षेत्रांच्या लोकांशी संबंधित असेल, वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक जर तुमच्याकडे येणार असतील, काही दुकानदार म्हणून किंवा व्यावसायिक म्हणून, तर तुम्हाला कथा, कादंबऱ्याच मदतीला येतात. कारण कथा, कादंबऱ्या सगळ्या क्षेत्रांची भाषा बोलतात, सगळ्या प्रदेशांची भाषा बोलतात, सगळ्या बोल्या बोलतात. शेतकऱ्याची भाषा, कुंभाराची भाषा, अशा अनेक व्यावसायिकांच्या वेगवेगळ्या भाषा असतात. या भाषांची जाणकारी असेल तर तुमच्या स्वतःच्या व्यवसायाला याचा उपयोग होऊ शकतो. म्हणून भाषा शिकली पाहिजे आणि भाषा शिकण्याचा सोपा मार्ग कथा, कादंबऱ्या वाचल्या पाहिजेत. सुरुवातीला कितीही कंटाळा आला तरी मन लावून स्वतःवर बळजबरी करून वाचायला सुरुवात करा आणि एकदा वाचायचा नाद लागला ना, मग तुम्ही त्यात रमता आणि साहजिकच तुमची भाषा फार मोठी, फार दीर्घ, फार विस्तृत होऊन जाते. भाषा शिकण्याचा हा सगळ्यात सोपा उपाय आहे आणि तुम्ही कुणीही असा, कुठल्याही क्षेत्रातले असा, तुम्हाला लोकांशी संवादाला भाषाच जबरदस्त आवश्यक असते. भाषा शिका, पुस्तकं वाचा.